दिल्लीमध्ये महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची केंद्रीय नेतृत्वासोबत एक बैठक झाली। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत रोडमॅप तयार करण्यात आलाय अशी माहिती मिळते। विधानसभेची आगामी निवडणूक कशी लढवायची, या निवडणुकीला सामोरं कसं जायचं याची चर्चा बैठकीत झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मिळते। विधानसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांशीही लवकरच चर्चा करू असं देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय। नुकत्याच महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला त्याच्यावर सविस्तर चर्चा ही करण्यात आली। त्याच्यामध्ये कुठे मतं कसे मिळाले, कुठे चांगले मिळाले, कुठे कमी मिळाले, त्याची कारणं काय काय होती, त्याच्यावर काय काय मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता, अशा सगळ्या गोष्टींची चर्चा झाली। आणि त्यासोबत येत्या विधानसभेचा रोडमॅप याच्यावर देखील एक प्राथमिक चर्चा आम्ही केली। कालच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये जे आम्ही 0.03% ने 0.30% म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षाही कमी मताने मागे राहिलो, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत त्याचं आम्ही विचारविनिमय आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत केला। आणि जिथे आम्ही कमी पडलो आहे त्या ठिकाणी अधिकचं काम करून जे कमी मतं आहे ते पुन्हा एकदा आम्हाला विधानसभा निवडणुकीत कमी पडू नये याकरता आम्ही त्यावर काम करतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।